शेतकरी मित्रांनो, यावर्षी हवामान खात्यानं कमी पाऊसमान असण्याची शक्यता आहे असा हवामान अंदाज दिलेला आहे. त्यामुळं आपल्याला सोयाबीनचं बियाणं निवडत असताना कमी कालावधी किंवा जास्तीत जास्त मध्यम कालावधीमध्ये तयार होणारं बियाणं आपण लागवड करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन पिकाचे टॉप 5 वाण पाहणार आहोत, जे कमी कालावधीमध्ये तयार होतील. कमी पावसामध्ये, कमी पाण्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न ते वाण मिळवून देतील. ते वाण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाचं 1 नंबरला जे वाण पाहणार आहोत ते आहे KDS 726 फुले संगम. शेतकरी मित्रांनो, हा वाण शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. शेंगा याच्या फुटत नाहीत. हार्वेस्टरनं काढण्याजोगा वाण आहे. सरासरी आपल्याला 10 ते 12 क्विंटल उत्पादन मिळतं, परंतु चांगलं नियोजन केलं तर 15 ते 16 क्विंटलपर्यंत उत्पन्न आपण प्रति एकर क्षेत्रामधून काढू शकता. भारी जमिनीत लागवड करण्यासारखा हा वाण आहे. त्याचबरोबर आपण मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये याची लागवड करू शकता, परंतु शेतकरी मित्रांनो, हलक्या जमिनीत याची लागवड करण्याचा आपल्याला टाळायचं आहे. हा वाण जो आहे तो टोकन पद्धतीने सुद्धा लागवड आपण करू शकता. शेतकरी मित्रांनो, या वाणाचा कालावधी जर पाहिला तर 100 ते 110 दिवसांचा कालावधी या वाणासाठी तयार होण्यासाठी लागतो. शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचा जो वाण आपण पाहणार आहोत तो आहे KDS 992 म्हणजेच फुले दुर्वा. शेतकरी मित्रांनो, हा वाण हार्वेस्टरनं काढता येण्यासारखा वाण आहे. मध्यम कालावधीमध्ये हा वाण पक्व होतो. 95 ते 100 दिवस कालावधी या वाणासाठी पक्व होण्यासाठी लागतो. सरासरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन आपल्याला यापासून मिळतं, परंतु चांगलं नियोजन केलं तर 15 क्विंटलपर्यंत प्रति एकर क्षेत्रामधून आपण याचं उत्पन्न काढू शकता. भारी जमिनीत लागवड आपण याची करू शकता, त्याचबरोबर मध्यम जमिनीत लागवड करू शकता, परंतु हलक्या जमिनीमध्ये याची लागवड आपण करायचं टाळायचं आहे. चांगलं नियोजन केलं तर चांगलं उत्पन्न यापासून आपल्याला मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, या वाणाचे दाणे हे मोठे, पिवळे, चमकदार असतात. शेतकरी मित्रांनो, 3 नंबरला जे बियाणं आपण पाहणार आहोत ते आहे ग्रीन गोल्ड 3344. शेतकरी मित्रांनो, या वाणाचे दाणे हे टपोरे असतात. 4 दाण्याची शेंग असते. त्याचबरोबर शेंगा फुटत नाहीत. पानांचा पसारा कमी, दाटोळा न झाल्यामुळं बुडापासून शेंड्यांपर्यंत शेंगा लागतात. 60% शेंगा या 4 दाण्यांच्या असतात. सर्वसाधारणपणे 10 ते 12 क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून आपण याचं उत्पन्न काढू शकता. चांगलं नियोजन केलं तर एकरी 15 क्विंटलपर्यंत आपण याचं उत्पन्न काढू शकता. शेतकरी मित्रांनो, 4 नंबरचं जे वाण आपण पाहणार आहोत ते आहे इनोवेज 108. शेतकरी मित्रांनो, इनोवेज हे बियाणं जे आहे ते पांढऱ्या फुलांचं वाण आहे. 95 ते 100 दिवसामध्ये तयार होणारं हे वाण आहे. रोगांना, किडींना सहनशील असं वाण आहे. जास्त शेंगा, जाड टपोरे दाणे, मजबूत खोड आणि जास्त फांद्या, त्याचबरोबर येलो वेन मोझॅक या रोगासाठी, त्याचबरोबर मुळं कुजणं आणि जीवाणूजन्य करपा या रोगांसाठी प्रतिरोधक असं वाण आहे. या वाणाचं सुद्धा उत्पन्न सर्वसाधारणपणे 10 ते 12 क्विंटल मिळू शकतं. चांगलं नियोजन केलं तर 15 क्विंटलपेक्षा जास्त आपण उत्पन्न या वाणापासून काढू शकता. शेतकरी मित्रांनो, 5 नंबरचं जे वाण पाहणार आहोत ते आहे पिढीकिवी आंबा. शेतकरी मित्रांनो, हे लवकर येणारं वाण आहे. कालावधी जर पाहिला तर 92 ते 98 दिवस या कालावधीमध्ये हे पक्व होतं. सरासरी 9 ते 12 क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये याचं उत्पन्न आपण काढू शकता. या वाणाची पांढरी फुलं असतात. शेंगा फुटत नाहीत. कीड रोग प्रतिकारक वाण आहे. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळं या वाणाची लागवड आपण करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, 6 नंबरला जे वाण पाहणार आहोत ते आहे JS 335. शेतकरी मित्रांनो, हे एक वर्षानुवर्ष आपण लागवड करत आलेलो वाण आहे. चांगलं उत्पन्न देणारं वाण आहे. वरीलपैकी कोणतंही वाण जर आपल्याला नाही मिळालं तर आपण याची लागवड करू शकता. हलक्या जमिनीसाठी किंवा मध्यम जमिनीसाठी याची लागवड करू शकता. त्याचबरोबर कालावधी जर पाहिला तर 95 ते 100 दिवसांचा कालावधी आहे. सरासरी उत्पादन हे 10 ते 12 क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून मिळू शकतं. रोगप्रतिकारक क्षमता थोडीशी कमी आहे. दुसरं वाण जर आपल्याला मिळालं नाही तर याची लागवड आपण करू शकता. शेतकरी मित्रांनो, या 6 वाणांपैकी आपण कोणतंही वाण निवडू शकता, किंवा आपल्याला जर दुसरं आपण जे रेग्युलर वापरत असाल ते वाण जर आपल्याला चांगलं योग्य 10 ते 12 क्विंटल प्रति एकरी सरासरी उत्पादन आपल्याला मिळत असेल आपल्या जमिनीमध्ये, तरी ते सुद्धा लावू शकता. आपण कोणत्याही कंपनीची प्रचार किंवा जाहिरात करत नाही, त्यामुळं कोणतंही आपण वाण आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण घेऊ शकता.
शेतकरी मित्रांनो, शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर आपण किसान हेल्पलाईन सेंटर 1800 180 1551 सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दररोज म्हणजेच वर्षातील 365 दिवस आपण कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती यापासून घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.